नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। मी व्लॉगला सुरुवात शुक्रवारी केली होती, कारण शुक्रवारी नवण्याच्या स्कूलमध्ये होती दिंडी, आपली जी आषाढी एकादश आहे रविवारी, त्यासाठी। तर इथे तिला स्कूलमध्ये रुक्मिणी बनवून बोलवलं होतं। आधी अगदी मी साधं गंध वगैरे लावलं होतं, म्हणजे थोडा मोठा ह्याचा, पण नंतर म्हटलं नको, तर ते जे मळवट भरून जसा गंध लावतात ना तसं लावूयात। तर त्यासाठी मी तिला अगदी माझी रेड कलरची लिपस्टिक आहे साधी, त्याने तिचा पूर्ण मळवट भरून घेतला। तो सेट करण्यासाठी साधी जी तिची पावडर आहे ना, हिमालयाची बेबी पावडर, ती लावून ते सेट केलं। आणि व्हाईट कलरमध्ये, म्हणजे जो तिच्या व्हाईट कलरचा तिच्याकडे जो गंध आहे त्यात थोडीशी हळद मिक्स केली आणि मी गंध लावायचा प्रयत्न करत होते। मी सर्च केलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मला गंध मिळाले रुक्मिणीचे, म्हणजे जी मळवट भरून लावतात तो। तर त्यातलं अगदी सिंपल आणि बेसिक जे ते मी तिला लावून घेतलं, तर छान दिसत होती आणि थोडीशी वेगळंही वाटत होतं, कारण असं तिला कधीही मी तयार केलेलं नाही आहे। कारण मी तिला खूप असा मेकअप, लिपस्टिक वगैरे असं कधीच लावत नाही। आज पण मी तिला फक्त ते टिळा लावताना तिथे लिपस्टिक लावली, लिप बाम लावले आणि हायलायटर, फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट वगैरे लावलं नाही आहे। याआधी लिपस्टिक लावली होती ना तिला, ते तिच्या काकाच्या लग्नामध्ये, तेही खरं माझी इच्छा नव्हती, कारण तिला मेकअप केलं ना की ती थोडीशी अवघडल्यासारखी वागते, अशी मोकळी नाही, म्हणजे लिप्स झाकून घेत नाही, खूप असं तिला हेवी वाटतं। त्यामुळे मी जेवढं मिनिमम करता येईल ना तेवढंच करत असते। तर आजही मला वाटलं होतं तिला नथ वगैरे घालावी, पण म्हटलं नको, तिला खूपच अडकल्यासारखं होईल। आणि अशा पद्धतीने माझी छोटीशी जी रुक्मिणी आहे ती तयार झाली होती स्कूलला जाण्यासाठी तिच्या दिंडीत। तर स्कूलमध्ये जेव्हा तिला सोडलं ना, तेव्हा हसतानाही तिला असं बळच सांगायला लागायचं, नवन्या हास हास। तर एवढंसंच आवरलं होतं तरी ती खूप असं ओझं असल्यासारखं वागत होते, अशी मोकळी नव्हती वागत। तर खूप मस्त असं आवरून आले होते स्कूलमध्ये तिच्या सगळेजण, छान वाटत होतं। पण मला असं वाटतं जोपर्यंत मुलं लहान आहेत ना तोपर्यंत त्यांना जेवढा कमी मेकअप करता येईल तेवढं करावं, मोठे झाल्यावर तर ते सगळं करणारच आहेत, पण आपल्याकडे आहे तोपर्यंत त्यांना थोडंसं याच्यापासून लांब ठेवावं। त्यानंतर मी काही व्लॉग कंटिन्यू केलाच नाही शुक्रवारी, शनिवारीही नाही केला, डायरेक्ट रविवारी केला, ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी। तर इथे ना यांना बटाटे आणि रताळे उकडून हवे होते, तर सकाळीच नवन्या आणि हे जाऊन ना ते सगळ्या गोष्टी घेऊन आले होते। तर त्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले होते, बटाटे, रताळे, केळी, त्यांना शेंगा ज्या आहेत त्या आवडतात तर त्या, त्यानंतर थोडेसे चिप्स आणले होते, अजून दही आणलं होतं, तर अशा बऱ्याचशा गोष्टी ते घेऊन आले। तर राजगिराचा लाडू वगैरे, आणि मी इथे बनवत होते शेंगदाण्याचा लाडू, मला माहितीच नाही की हे घेऊन येणार आहेत, पण मग हे आल्यावर नवन्याला थोडंफार खायला दिलं आणि हे देखील थोडंसं खाऊन घेत होते। तर हे मला येऊन त्यांनी ते राजगिराचे लाडू पाहिले, मला बोलले तू आधी शेंगदाण्याचं का करते, म्हटलं खूप दिवस झाले मला करायचे होते, पण ते राहतच होतं, म्हणजे खूप दिवस झाले मी म्हणते करेल करेल। तर म्हटलं आज उपास आहे तर आज करूयात, थोडेसे खायलाही होतील आणि उरलेले मला रोज एक एक खायला होईल, कारण गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू हा रक्तवाढीसाठी चांगला असतो, म्हणून मी बनवायला घेत होते। पण यांनी राजगिराचे घेऊन आले आणि त्याच्यावरनंच आमचं चालू होतं की तुम्ही का आणले, मी ते हे बनवते। ते बोलले अरे आज तुला एवढी काम आहेत, तू कशाला अजून काम वाढवते। आणि त्यानंतर त्यांनी ते राजगिराच्या लाडूवरचं जे काय आहे ते वाचलं आणि ते मला तेव्हा सांगत होते, अरे तू हे लाडू खायला पाहिजे, बघ याच्यात एवढं प्रोटीन हे येते। तर मी त्यांना सांगत होते हो मला हे माहिती आहे, कारण राजगिरा आहे ना हे खूप सुपर फूड मानलं जातं प्रेग्नन्सीमध्ये, तर काय कसं हे मी त्यांना ते सांगत होते। तर ते बोलले बघ, आणि तू ही प्रोटीन पावडर आणली आहेस एवढे महागाची, ती तर तू आवडीने घेत नाही आहे, त्याच्यापेक्षा हा लाडू तर टेस्टी, हे तर तू खाल्लंच पाहिजे। तर म्हटलं ठीक आहे, आता हे शेंगदाण्याचे एवढे संपवते आणि त्यानंतर मग राजगिराचे चालू करेल। तर त्यांची आपली मला बडबड चालूच असते सतत की तू हे खात नाही, तू ते करत नाही, असं तसं। आणि त्याचबरोबर आमच्या इतरही गोष्टी अशा चालू होत्या की आज काय करायचं दिवसभरात, काय नाही, असं तसं। खरं सांगू का की मी खरंच ना स्वतःला खूप लकी समजते की माझं काही असू दे, मला लाईफ पार्टनर खरंच खूप छान भेटले आणि सध्या ना ह्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांची खरंच खूप मदत होती।
खरंच खूप म्हणजे खूप करतायत ते. मला अपेक्षाही नाही की ते एवढं करतील. एवढं त्यांची मला हेल्प असते. प्रचंड जीवही लावतात. त्यांना वेळ थोडासा कमी पडतो कारण त्यांचा जो टायमिंग आहे तो थोडासा खूपच जास्ती आहे. त्यामुळे थोडासा खूपच जास्ती काय बोलते मी. त्यामुळे थोडंसं होतं, पण त्यांना जेवढं करता येईल ना, तेवढं ते खरंच करत असतात. कधी-कधी मलाच असं वाटतं, की मी किती करून घेते त्यांच्याकडनं. आधीच एकतर ते 12-12 तास बाहेर असतात घराच्या, त्यात घरी आल्यावरही बऱ्याचशा गोष्टी असतात. पण खरंच या गोष्टीत मी खरंच खूप लकी, की खूप छान आणि मस्त असा लाईफ पार्टनर भेटला. त्यामुळे ना प्रत्येक गोष्टी अशा सुखकर आणि व्यवस्थित वाटतात. तर हे लाडू बनवून घेतले मी. मी जर बोलायला लागले त्यांच्याविषयी तर बरचसं कमी पडेल. आणि हो, कौतुक कधीही समोर करू नये. नाहीतर काय होतं, की कौतुक समोर केलं, की माणूस मग असं हवेत राहतं आणि खूप असं वेगळं वागायला लागतं. त्यामुळे मी खरं तर तोंडावर कधीच त्यांचं एवढं कौतुक करत नाही. पण हे खरं आहे, की ते खरंच खूप भारी आहेत. ते असे व्यवस्थित आहेत त्यामुळे आम्ही अगदी मस्त असे खुश असतो आणि खूप सारी मदतही होते त्यांची. तर चला तर इथे हे लाडू बनवून घेते आणि त्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. खरं तर मी ना काल हेअर ऑइल केलं होतं पार्लरमध्ये जाऊन, कारण खूप दिवस झाले मला करायचं होतं. तर माझा ना शॅम्पू मी ऑर्डर केला होता. तर तो आला नव्हता म्हणून मी काही डोकं धुतलंच नाही. ते दुपारी आलं आणि त्यानंतर मी हेअर वॉश आहे तो करून घेतला. आणि हो, मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची म्हणजे तुम्हाला दाखवायची, की मी ना गुरुवारी बाहेर गेली होती. मला डॉक्टरकडेही जायचं होतं आणि हे घरी होते तर मग आम्ही गेलो होतो. तर येताना ना साडी देखील घेऊन आलो, जी मला 7व्या महिन्यात लागणार आहे ती. तर मला ना खणवाली हवी होती खरं तर, पण ती भेटली नाही आणि होते तर त्यात कलर नव्हते ग्रीन. तर म्हटलं ठीक आहे चालेल, कारण मला ही घ्यायचीच होती इरकल. तर म्हटलं ही साडी घेऊयात, यात ग्रीन कलर आहे. तर मग ही साडी घेऊन आले आणि छान आहे, मस्त वाटली. तर ही अशी काहीशी आहे ही. दाखवेल म्हणत होते ते तसंच राहिलं. आणि खरं सांगू का, मीही पूर्ण ओपन करून ना आत्ताच पाहते. मीही अजून तिला पूर्ण ओपनच केली नाही. तर आत्ता व्हिडिओ करत होते तर म्हटलं हिला पूर्ण ओपन करून पाहते. जर काही फॉल्ट असेल तर मला रिटर्न करता येईल, नाही तर ऐनवेळेस पाहिला तर थोडंसं अवघड होईल म्हणून. खरं तर मी हिची घडी घालून ठेवत होते, पण माझ्या हे लक्षात आलं आणि त्यानंतर म्हटलं चला पूर्ण ओपन करून पाहूयात एकदा. तर साडी छान आहे, पण मला असं ना खूप अशी पातळ वाटतात आणि त्यामुळेच मला या साड्या आवडत नाही. पण म्हटलं हरकत नाही, घालून पाहूयात, ट्राय करून पाहूयात. कारण मला ना सध्या थोडंसं माझ्याकडं कॉटनच्या साडीचं पण कलेक्शन करायचं आहे. माझ्याकडं काठापदराच्या साड्या भरपूर झाल्यात, पण कॉटनच्या साड्यात ना कधी-कधी खूप छान दिसतात. तर चालला आहे तोच विचार, की त्या कराव्यात. आणि मी ते पाहत होते कसं दिसते, कारण मी पाहिलंच नव्हतं, आणले ते तसंच ठेवलं होतं. तर छान तर वाटते. आणि ही ना थोडीशी मला असं वाटलं नंतर तिला, तर ते म्हटलं होतं की शाईन आहे, असं ही अशी का दिसते. नंतर माझ्या लक्षात आलं की मी साडीच उलटी धरली आहे. तर ती साडी नीट करून घेतली आणि चेक केली एकदा की सगळी व्यवस्थित आहे की नाही. हिला पिकोक आणि फॉल करून घेतल्यावर ना ते सहज लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की हिच्यावर मला ब्लाऊज पीस आणावा लागेल आणि शिवून घ्यावं लागेल. तात्पुरती म्हटलं अशीच घालून घेईल आणि मला हिच्यावरही फोटोशूटला मी हे वापरणार आहे. तर त्याच्या आधी छान असा ब्लाऊज जो आहे ना तो शिवून घेईल असा विचार चालू आहे. पाहूयात आता काय कसं होतं आहे ते. तर छान वाटत होती, फक्त थोडीशी ट्रान्सपरंट. तर तेच मला प्रश्न पडला होता की कसं दिसेल. म्हटलं ठीक आहे, पाहूयात काय होतं आहे ते. आत्ता तरी आणली, आता वापरावी तर लागेल, कारण मला हवीही होती. त्यामुळे मी काही रिटर्न वगैरे करणार नाही आहे. तर असं होतं हा 2-3 दिवसाचा मिळून व्लॉग, जो मधला एक दिवस मी काही शूट केलं नाही. शुक्रवार आणि रविवारी थोडंसं शूट केलं आहे ते. तर हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.